सांगलीत होणार नर्सिंग कॉलेज, शासनाची मंजुरी, प्रवेश क्षमता 100, BSc नर्सिंग पदवी मिळणार. सांगली येथील शासकीय परिचर्या पदविका नर्सिंग महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे BSc नर्सिंग पदवी महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाची क्षमता 100 विद्यार्थ्यांची असेल, ही माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने 8 जुलै 2026 रोजी जारी केलं. येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवारात हे महाविद्यालय होईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभं केलं जाईल. या पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी 32,57,00,000 रुपयांच्या एकूण अनावर्ती खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे. तेथील परिचर्या पदविका महाविद्यालयाचे रूपांतर थेट परिचर्या पदवी महाविद्यालयात होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. अपग्रेडेशन स्कूल्स ऑफ नर्सिंग टू कॉलेज ऑफ नर्सिंग या केंद्र सरकारच्या केंद्रीय योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धनासाठी 7 कोटी निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी 100% केंद्र पुरस्कृत आहे. कॉलेजमधील विविध प्रगत प्रयोगशाळा आणि तांत्रिक सुविधांसाठी 11 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. महाविद्यालयाच्या कार्यालयीन आणि शैक्षणिक कामकाजासाठी 40 लाख रुपये किमतीचे वाहन खरेदीस मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वाचनालय आणि नवीन पुस्तकांच्या खरेदीकरिता 40 लाख रुपये निधीची तरतूद आहे. वसंतदादा रुग्णालय आवारातील या दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी एकूण 32,57,00,000 आणि पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि वाहनांसह 91 लाख रुपयांचा खर्च असे एकूण 33,48,00,000 निधी खर्च केला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.